आपण पाहताय झी 24 तास. ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातील एका कंपनीला मध्यरात्री मोठी आग लागली आहे. 22वा रोड इथल्या लेझर बनवणाऱ्या पनामा कंपनीला ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या 20 गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी मुंबई आणि भिवंडी अग्निशमन दलाची मदत घेतली जाते. आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालं असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग मोठी असल्यानं आणि आग पसरण्याचा धोका असल्यानं सुरक्षिततेचा उपाय म्हणून कंपनीच्या आजूबाजूला राहणाऱ्या 500 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. आग इतकी मोठी होती की लांब अंतरावरून लाल आगीचा गोळा नजरेस पडत होता. कुठल्या कारणाने लागले काय माहिती नाही. अपरात्री आम्ही झोपले होतो 1च्या दरम्यान आणि आपोआप स्फोट व्हायला लागले. मोठ्या प्रमाणात आग लागल्यामुळे सगळं आपल्या वस्ती वगैरे खाली करायला लावले. सगळे आम्ही रस्त्यावर येऊन बसले पोरा बाळा घेऊन. ये आग जो लगी हुई है पनामा कंपनी में, यहाँ का प्रोडक्ट जो है प्लास्टिक का प्रोडक्ट है, इसकी वजह से हम लोग बहुत कमजोर पड़ रहे हैं. जो हमारी फायर ब्रिगेड है बहुत कमजोर यहाँ पर पड़ रही है. जो फोम स्प्रे चाहिए वो फोम स्प्रे यहाँ पर हमको एक ही अवेलेबल है और पानी का टैंकर यहाँ पर नहीं है. और यहाँ पर आना आने की जो जगह है वो बहुत कमजोर होने से वहाँ पर दो ही फायर ब्रिगेड आ सक रही है और हम लोग बहुत कमजोर पड़ रहा है. आगीचं प्रमाण फार मोठं आहे. मोठी आग लागलेली आहे आणि बाजूला जी एक काही झोपडपट्टी वसाहत आहे ती सगळी लोकांना खाली केलेलं आहे. बाहेर सुरक्षित स्थळी हलवलं आहे. परंतु आगीचा आग मोठी असल्यामुळे इतर भिवंडी मुंबई या सर्व ठिकाणची मदत घेण्यात आली आहे. या बातमीपत्रात इथेच थांबतोय. आपण पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.